हॅलो एव्हरीवन. तर आज आपण अजून एक मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट रिपीटेड क्वेश्चन बघणार आहोत. न्यूसन्सेस अँड इट्स काइंड्स. ओके, तर याच्या इंट्रोमध्ये तुम्ही काय लिहू शकता? इट कम्स फॉर द फ्रेंच वर्ड न्यूअर. त्याचा काय अर्थ होतो? टू हर्ट. ओके, आणि याच्या डेफिनेशनमध्ये तुम्ही काय सांगू शकता? इट इज अन अनलॉफुल इंटरफरन्स विथ अ पर्सन्स राईट टू एन्जॉय हिज प्रॉपर्टी ऑर लँड. ओके, त्याच्या काइंड्स ऑफ न्यूसन्सेस मध्ये काय प्रकार आहेत? पब्लिक आणि प्रायव्हेट. तर पब्लिक न्यूसन्स जो आहे तो काय? अफेक्ट्स लार्ज ग्रुप ऑफ पीपल. ठीक आहे, याचा एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता की जायंट ट्री फॉल ऑन अ पब्लिक रोड. ओके, हा जो पब्लिक न्यूसन्स आहे तो काय? क्राईम अंडर IPC सेक्शन 268. हा एक टॉर्ट नाहीये. ओके, अनलेस इन केस ऑफ स्पेशल डॅमेज. आता स्पेशल डॅमेज म्हणजे काय? की तुम्हाला जास्त हर्ट झालंय इतरांपेक्षा. फॉर एक्झाम्पल, हा जो जायंट ट्री आहे सपोज तुमच्याच कारवर येऊन पडला तर तुम्हाला इतरांपेक्षा जास्त हर्ट झालेला आहे. त्या केसमध्ये तुम्ही स्पेशल डॅमेजच्या अंडर टॉर्ट इथं नोंदवू शकता. ओके, आणि सेकंड टाइप काय आहे याचा? प्रायव्हेट. प्रायव्हेट न्यूसन्स मध्ये काय होतं? इट अफेक्ट्स अ पर्सन ऑर अ इंडिव्हिज्युअल ओनली. ओके, तर प्रायव्हेट न्यूसन्सचे एलिमेंट्स काय आहेत? की काहीतरी लॉफुल इंटरफरन्स झाला. ओके, त्या लॉफुल इंटरफरन्समुळे इंटरफरन्स विथ यूज ऑर एन्जॉयमेंट ऑफ प्रॉपर्टी झाला आणि त्याच्यामुळे काहीतरी डॅमेज झालेला आहे. तर ह्या प्रायव्हेट न्यूसन्सचे कोणकोणते फॉर्म्स आहेत, म्हणजे कशा प्रकारे हे जे प्रायव्हेट न्यूसन्स होतो त्याच्यामुळे काय होऊ शकतं? इंज्युरी टू प्रॉपर्टी होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे तुमच्या वॉलला क्रॅक गेला किंवा तुमची कार डॅमेज झाली. ओके, आणि सेकंड काय फॉर्म? फिजिकल डिस्कम्फर्ट, म्हणजे काहीतरी खूप नॉईज येतोय, काहीतरी खूप स्मेल येतोय, म्हणजे अनबिअरेबल गोष्टी होत आहेत. ठीक आहे, तर हे आहे न्यूसन्स अँड इट्स काइंड्स. थँक्यू.